नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। 1 फेब्रुवारी 1977 रोजी भारतात अंतरिम तटरक्षक संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। याच दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिवस साजरा केला जातो। भारतीय तटरक्षक दल हे आपल्या देशाच्या नागरी सीमांचे संरक्षण करणारी एक महत्त्वाची संस्था आहे। तस्करी, समुद्र चोरी, प्रदूषण आणि इतर अनेक प्रकारच्या धोक्यांपासून आपल्या देशाला वाचवण्याचे हे दल काम करत असते। भारतीय तटरक्षक दल आपल्या देशाच्या नागरी सीमांचे रक्षण करण्यासोबतच शोध आणि बचाव कार्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावते। समुद्रात बुडालेल्या जहाजांचे आणि विमानांचे शोध घेणे, आपत्तीच्या वेळी मदत करणे, तेल गळतीच्या घटनांना प्रतिबंध करणे ही काही प्रमुख कामे असतात जी ते करत असतात। या दलातील जवान आपल्या प्राणांची पर्वा न करता देश सेवा करत असतात। 1 फेब्रुवारी 1689 हा मराठा इतिहासातला एक काळा दिवस म्हणून ओळखला जातो। याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना मुघल सरदार शेख नजीब खान याने संभाजी महाराजांचेच मेहुणे गणोजी शिर्के यांच्या मदतीने संगमेश्वर येथे कैद केले होते। या घटनेने मराठा साम्राज्याला एक मोठा धक्का बसला। छत्रपती संभाजी महाराजांची कैद ही केवळ एक घटना नव्हती, तर मराठा साम्राज्याच्या भवितव्याचा तो एक महत्त्वाचा टप्पा होता। या घटनेनंतर मराठा साम्राज्य अनेक संकटांना तोंड देत होते। गणोजी शिर्के याच्या विश्वासघाताने मराठ्यांमध्ये फूट पडली आणि शत्रूंना मराठ्यांच्या कमकुवतीचा फायदा घेण्याची संधी मिळाली। कैदेत असताना छत्रपती संभाजी महाराजांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या। औरंगजेबाने त्यांना अमानुष पद्धतीने मारले। संभाजी महाराजांच्या शहादतीने मराठ्यांमध्ये रौद्र रूपाने उठाव झाला। संभाजी महाराजांच्या बलिदानाने मराठ्यांमध्ये एकसूत्रता आली आणि त्यांनी पुन्हा एकदा मुघलांविरुद्ध उठाव करून स्वराज्याची स्थापना केली। छत्रपती संभाजी महाराजांची कैद आणि शहादत ही केवळ एक ऐतिहासिक घटना नव्हती, तर ती मराठा शौर्य आणि बलिदानाची यशोगाथा होती। आजही छत्रपती संभाजी महाराजांना अख्खा महाराष्ट्र आपला आदर्श मानतो। 1 फेब्रुवारी 2004 रोजी मक्का येथे चालू असलेल्या हज यात्रेत एक भीषण घटना घडली। यात्रेकरूंच्या गर्दीत एका अचानक झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 251 यात्रेकरूंचा मृत्यू झाला, तर 244 जण जखमी झाले। ही घटना हज यात्रेच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक म्हणून नोंदवली गेली आहे। या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। काही अंदाजांनुसार गर्दीचे नियंत्रण सुटल्याने आणि यात्रेकरूंच्या वाटेतील अडथळ्यांमुळे ही घटना घडली असावी। या दुर्घटनेनंतर सौदी अरेबिया सरकारने हज यात्रेच्या सुरक्षेबाबतचे उपाययोजनांमध्ये मोठे बदल केले। यात गर्दीचे व्यवस्थापन, आपत्कालीन सेवांची सुधारणा आणि यात्रेकरूंमध्ये सुरक्षिततेची जागरूकता वाढवणे यांचा समावेश होता। हज यात्रा इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र तीर्थ यात्रा आहे। दरवर्षी लाखो मुस्लिम यात्रेकरू मक्का येथे जमतात। इतकी मोठी गर्दी असल्याने यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी खूप मोठी असते। 2004 च्या दुर्घटनेनंतर सौदी अरेबिया सरकारने हज यात्रेच्या सुरक्षेसाठी अनेक नवीन उपाययोजनांची अंमलबजावणी केली। कल्पना चावला यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी हरियाणातील करनाल येथे झाला। लहानपणापासूनच त्यांच्या मनात आकाशाची जिज्ञासा होती। त्यांनी अमेरिकेत जाऊन एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये पदवी मिळवली आणि नासाच्या अंतराळ कार्यक्रमात सामील झाल्या। 1997 मध्ये त्या अंतराळात गेल्या आणि भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर बनली। 2003 मध्ये कोलंबिया अंतराळ यान पृथ्वीवर परत येताना दुर्घटनाग्रस्त झाले आणि कल्पना चावलांसह त्यांच्या सर्व सहकार्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला। कल्पना चावला या केवळ एक अंतराळवीर नव्हत्या, तर त्या एक प्रेरणादायी व्यक्ती देखील होत्या। त्यांच्या जीवनाने लाखो तरुणांना स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची प्रेरणा दिली। त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत। 1 फेब्रुवारी 1929 रोजी जन्मलेले जयंत साळगावकर हे मराठी साहित्य, ज्योतिष आणि उद्योग क्षेत्रातील एक बहुमुखी प्रतिभाशाली व्यक्ती होते। त्यांनी कालनिर्णय या दिनदर्शिकेच्या माध्यमातून मराठी माणसांच्या घरात आपले स्थान निर्माण केले। ही दिनदर्शिका केवळ मराठीच नव्हे, तर इतर अनेक भाषांमध्येही प्रसिद्ध झाली। त्यांचे लेखन अत्यंत प्रभावी आणि मार्मिक होते।
त्यांनी धार्मिक, सामाजिक प्रश्न, इतिहास अशा विविध विषयांवर लेखन केले. ज्योतिषशास्त्राचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता आणि त्यांनी या विषयावर अनेक ग्रंथ देखील लिहिले होते. त्यांचे ज्योतिर्भास्कर हे उपनाव त्यांच्या ज्योतिष शास्त्रातील प्रावीण्य दर्शवते. एक यशस्वी उद्योजक म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. जयंत साळगावकर यांच्या निधनाने ज्योतिष क्षेत्राला एक मोठा धक्का बसला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद हा जयंत साळगावकर यांनीच सुरू केला होता. त्यांनी शिवाजी महाराजांचा जन्मदिन हा तिथीनुसार करण्याचा आग्रह धरला, परंतु त्यांनी स्वतःचे कॅलेंडर मात्र तिथीनुसार बाजारात आणले नाही. यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये टीका देखील झालेली आहे.